महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या प्रतिनिधींनी राज्याचे क्रीडा उपसंचालक उदय जोशी यांची क्रीडा आयुक्त कार्यालयास ग्रेस गुण पोर्टल मधील त्रुटी संदर्भात भेट घेतली। महासंघाने निवेदनात दिलेल्या सर्व त्रुटी लक्षात घेऊन त्या सर्व त्रुटी त्वरित दूर करण्याचे मान्य केले आणि त्यावर लगेच कार्यवाही सुरूही केली। 1-2 दिवसात ही कार्यवाही सर्वांना दिसेल। याचबरोबर ग्रेस गुणांचा फॉर्म भरण्यासंदर्भातील सर्व शंका निरसनासाठी प्रत्येक जिल्हा स्तरावर शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासंदर्भाची मागणी मान्य केली। तसेच आदेश सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना पाठवले जातील असेही सांगितले। वरील प्रमाणे क्रीडा आयुक्त कार्यालयात झालेल्या मीटिंग नंतर आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांची भेट घेतली। ग्रेस गुणांसाठी प्रत्येक शालेय खेळाडूला 3 ठिकाणी नाहक होणारा खर्च अनाठायी आहे। आपले सरकार या ऑनलाईन माध्यमातून फॉर्म भरला जाण्यासाठी 24 रुपये 33 पैसे अधिक बोर्डाकडून आकारले जाणारे 25 रुपये प्लस अनेक शाळांमध्ये लाईट आणि इंटरनेट सुविधांच्या अभावामुळे सायबर कॅफे मधून फॉर्म भरण्यासाठी लागणारी फी असा तिहेरी खर्च खेळाडूंना करावा लागत आहे। अशा परिस्थितीत बोर्डाकडून आकारली जाणारी 25 रुपये फी माफ करावी अशी मागणी केली। आपले सरकार ही यंत्रणा सुविधा केंद्राप्रमाणेच आहे। सुविधा केंद्राच्या माध्यमातून जशी एकदाच फी भरण्याची तरतूद आहे तशी ग्रेस गुण प्रक्रियेसाठी अशी सुविधा असावी। शाळेच्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी कुठलीही फी आकारू नये ही मागणी आहे। या सर्व बाबी अध्यक्षांच्या लक्षात आणून दिल्या। त्यावर त्यांनी सकारात्मक दृष्टिकोनातून सुमारे तासभर चर्चा केली। पुढील कार्यकारी मंडळाची मीटिंग मध्ये हा प्रश्न ठेवतो असेही त्यांनी सांगितले। दोन्ही कार्यालय अधिकाऱ्यांच्या समवेत चर्चा सकारात्मक झाली। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।